गाईज, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो आता सकाळची सुरुवात झाली आहे, सगळं आवरून झालं आहे. आता 12 वाजत आलेत दुपारचे. सो मला एक दाखवायचं आहे की जी कोथिंबीर मी तुम्हाला दाखवणार होती का ती येते बाबा, पालवी फुटते तिला, त्यात ती प्रॉपर अशी कोथिंबीर दिसते. आणि हे याचं माहीत नाही का, हे फळ येतं मग नंतर परत त्याला फूल येतं, परत फळ येतं, परत फूल येतं. मोठं होत नाही कारण का ते फर्स्ट फळ आहे असं बोलतात. म्हणून मग मी बोलले की ते गळून पडतं पहिलं फळ. आणि जे काय टरबूज होतं ते पण खराब झालं आहे, पण कोथिंबीर येते. आणि तेच, आणि आजचा दिवस एकदम निवांतच आहे कारण का आज काहीच नाही आहे, सगळं आवरून झालं आहे. सो उगाच आजचा आपला लेझी डे कसा स्पेंड होतो, कारण का जे काम होतं ते मी आत्ताच आवरून घेतलं आहे. म्हणजे आवराचं जास्त काहीच नव्हतं कारण का स्वयंपाक सकाळी झालेला आहे. नंतर नाश्ते झाले आमचे, त्यानंतर लगेचच त्यानंतर घर आवरून झालं. सो आता सगळं सॉर्टेड आहे. बघूयात आजचा आपला लेझी डे कसा स्पेंड होतो. तर आणि आजचा असे काही कामं नाही आणि काही असे प्लॅन पण नाही आहे जे मी तुम्हाला सांगू शकेल की हां हे आहे किंवा ते करायचं आहे. पण बघूया कसं स्पेंड होतो डे. की आता सध्या तरी घरात कोणीच नाही, मी आणि मम्मीच आहे. पण बघूयात काय करता येतं. तर आता बनवून घेऊ कॉफी, कारण का मला कॉफीसाठी क्रेविंग होऊ लागली खूप जास्त. ब्लॅक कॉफी. माझी आहे ना केसांमध्ये आता इतकं विरळ असं हे झालं ना, केस खूप जास्त विरळ झाले. सो त्याने होतं काही, माझा जे कपडा ते ऑलरेडी मोठं आहे आणि आता डायरेक्ट जे 4 याचं होतं ते 5 याचं होईल बोटांचं. सो मला त्याचं खूप जास्त आता टेन्शन नाही यायला लागलं. पण बघू, लवकरात लवकर घ्यायचं आहे ते सिरम. पण माझं आज उद्या असं चाललं आहे. पण घेऊनच टाकेन मी एवढं, कारण का मला खूप जास्त हेअरफॉल व्हायला लागला आहे. ते बघ पूर्ण ट्रान्सपरंट दिसतं आहे, ते इतकं विरळ झालं आहे ते. सो आता कट करते इथे मी कांदा. इथे चालू आपली खिचडी गरम होती आहे, जी सकाळी केली होती. स्वतः म्हटलं दादांना यायला वेळ आहे अजून. स्वतः आम्ही दोघीजणी जेवण करून घेतो, कारण का ऑलरेडी 1 वाजला आहे. जास्त उशीर काय तर दोघींना पण ॲसिडिटीचा खूप जास्त त्रास आहे. तर आता मी कापून घेते. आता पण असं वाटतं की मोबाईल पडणार आहे, त्यामुळे तो आज जसा स्टेबल असतो नेहमी तसा नाही राहत आहे. सो मला त्याची भीती वाटते की तो जर पडला तर आता पूर्ण कामात नसेल. मी लोणचं पण काढते, फ्रीजमध्ये लोणचं आहे. फ्रीजमध्ये ठेवून ते घट्ट झाले त्याचं ऑइल. मस्त खिचडी. सो जस्ट मी आता आपला व्लॉग एडिट करायला बसत होते आणि काही क्लिप्स होते माझ्याकडे कालचे, जे मला ह्या व्लॉगमध्ये टाकायचे होते. पण झालं असं का मी जेव्हापासून मी आपली व्लॉगिंग स्टार्ट केली, सो तेव्हापासूनचे जे व्हिडिओ होते माझ्याकडे मी ते डिलीट केलेले नव्हते. तर मला माहीत नाही का मला अशी दुर्बुद्धी काल सुचली असेल का मी जे काल रेकॉर्ड केलेले आणि ते इन्शुरमध्ये टाकून ठेवले होते, कारण का ते मोस्ट ऑफ एडिटिंग झाली होती. म्हटलं आजचं थोडंसं झालं की म्हणजे आपलं रेडी होऊन जाईल व्लॉग आणि 6पर्यंत तो तुमच्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे आपलं कुठंच असं हे होत नाही, पार्टेशन म्हणजे असं गॅप पडत नाही आहे. पण झालं असं, मी डिलीट केले आणि आत्ता एडिटिंगला बसले. सो डायरेक्टली एरर आला आहे त्या व्हिडिओला, डायरेक्ट करप्ट झाल्या त्या व्हिडिओज. आता मी त्या रिसायकलमधून काढल्या तरी पण होत नाही आहे. सो आता बघूयात, आज जर माझ्याकडनं एकदम असं हे झालं, व्हिडिओ जर अपलोड झाली नाही, ती चुकी सर्वस्व माझी राहील. कारण का मी न बघता न काही विचार करता त्या व्हिडिओज डिलीट केल्या आणि म्हणून व्लॉग जर तुमच्यापर्यंत पोचत असेल, आज पोचला नाही विचार करा. सो तो माझी गलती आहे. पण स्टील होप्स आहेत की आपल्याकडनं आजचा व्लॉग जेवढा कवर होईल तो म्हणजे तेवढा तरी ॲटलिस्ट 6 शार्प 6ला आपला व्लॉग अपलोड होतो. 6च्या आज जेवढा होईल तेवढा मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. पण जर आला नाही तर प्लीज मला ह्या दिवशी समजून घ्या. स्वतः कपडे पण लावून दिले, जेवण वगैरे सगळं करून झालं. कारण का आजच्या दिवसात काहीच करण्यासारखं नाही आहे, तो सगळं लेझी वाटतं आहे. आणि
जसं की मी तुम्हाला सांगितलं कसं व्हिडिओचं झालं. सो अजूनही स्टील होप्स आहेत की मी तुम्हाला वेळेतच आपला व्लॉग पाठवू शकेन आणि लवकरात लवकर अपलोड करू शकेन. भरपूरशा गोष्टी आहे. मला एक सांगू, मी आहे ना जेव्हा पण यूज करते ना ती क्रीम, तेव्हाच नाही ना कुठेच मला असं हे वाटत नाही चेहऱ्यावरती पिंपल्स टाईप. आणि आयब्रो पण इतके वाढलेत ना की मला इथून उठून मला फक्त तिकडे जायचं आहे, तरी पण मला कंटाळा येतो आहे. मला माहीत नाही का मला एवढा का कंटाळा दिला आहे. मला आयब्रो करायचे आहेत, मला डिटॅनिंग करायचं होतं पण नाहीच होतं आहे. आणि त्यात एक असं इतके गळतात की डायरेक्ट भांग दिसतो आहे माझं पूर्ण. कठीण. 2 hours later. सो हे गाईज, गुड इव्हनिंग. सो मी आत्ताच जस्ट नॅप घेऊन उठली आहे आणि फ्रेश झाली आहे, म्हणून एवढी हे दिसत असेल मी फ्रेश. पण चला आता आपल्याकडे फक्त निघा अर्धा तास आहे. मला आता 5 वाजले, मी कंप्लीट 5:30 वाजता मला व्हिडिओ एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. सो हा एक टास्क आहे माझ्यासाठी, कारण का माझ्याकडनं ती क्लिप डिलीट झाली. सो मी आता उठलेच. सो म्हटलं आधी आपली एनर्जी करून घ्यावी, म्हणजेच चहा. सो तुम्ही चहा ठेवते आणि त्यानंतर व्हिडिओ आपल्याला अजून कपडे टाकायचे आहेत ते करायचं आहे. त्यानंतर झाडू मारायचं आहे ते करायचं आहे. हे टास्क कंप्लीट करून घेऊ आणि तुमच्यापर्यंत लवकर ही व्हिडिओ पोचवेन मी. सकाळचा चहा इतका ॲव्हरेज झाला होता, म्हणून आता जरा जास्तच चहापत्ती टाकली. कारण का इतका फिका चहा मी घेत नाही आणि तो सकाळी इतका झाला. सो आणि मी गेली काही दिवसापासून ना लिपस्टिक नाही लावत आहे, कारण का त्या लिपस्टिकनं माझं होठ काळे पडलेत खूप जास्त. सो म्हटलं कशाला रिस्क घ्यायची, तसंही घरातच असल्यामुळे मग थोडंसं अवॉइड करते. जर कुठं बाहेर जायचं असेल तर मग बात वेगळी आहे, पण घरात आहे तोपर्यंत तरी ॲटलिस्ट. गवती चहा. आता सध्या तरी सुकला तो, आणि जेव्हा ताजा असतो ना भारी चहा लागतो याचा. सो चहाला उकळू देऊ आणि कपडे वाट टाकून घेऊ. बाहेर इतकं छान वातावरण झालं ना, गेली 3-1 दिवसापासून पाऊस नाही पडत आहे. सो भारी इतकं वातावरण पडलं, त्यामुळे कपडे पण खूप लवकर सुकतात. असं वातावरण आहे. आणि त्यात इतकी फ्रेश एअर सुटली ना तर भारी वाटतं अजून छान. झाला चहा झाला असेल, झाडू मारायचं आहे.
फायनली खूप पटापट टास्क डन केलेत. आता 5:30 वाजलेत. आता मी चहा घेऊन म्हणजे घेते आणि लवकर व्लॉग लाईव्हला लावते, कारण का ऑलमोस्ट मी अर्धी एडिटिंग दुपारचंच करून झोपले होते. सो आता अर्धीच बाकी आहे. आणि मला नक्की कॉमेंटवर सांगा की तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला, कारण का मी आज तुमचा हा ब्लॉग बघणार असाल ना तो मी आजच केला आहे सुद्धा रेकॉर्ड आणि एडिट करून तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे सुद्धा. सो प्लीज त्यासाठी तुमचं एक ॲप्रिसिएशन म्हणून एक लाईक आणि कॉमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. सो चला आता आधी चहा घेऊन घेते. चहा झाला आहे, चहा घेऊन घेते. स्वतः चहा घेते मी. स्वतः चहा घेता व्लॉग एडिट करून घेते. आणि आय होप सो की तुम्ही आपला आजचा व्लॉग खूप रशमधला होता. आय नो जर तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल आणि तुम्ही खूप जास्त एन्जॉय केला असेल तर प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.